राजकीय वर्तुळातून क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाईबाबत काँग्रेस बॅकफूटवर गेल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। विधानसभा निवडणूक होईपर्यंत कारवाई होणार नाही अशी माहिती आहे, तर मात्र क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असं सूत्रांनी सांगितलंय। काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीपर्यंत कारवाई करणार नाही अशी माहिती आहे। तर क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई बाबत काँग्रेस हा पक्ष बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतं। काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांना धडा शिकवला जाईल असं नाना पटोलेंनी म्हटलेलं होतं, काँग्रेसचे नेते म्हणत होते। मात्र आता काँग्रेस कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। पण त्याचबरोबर ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं होतं त्यांना विधानसभेची संधी दिली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। आणि अशातच जी कारवाईची चर्चा होती त्या आमदारांवर 7 आमदारांची नावं घेतली जात होती आणि त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप केला जात होता, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असं म्हटलं जात होतं। पण आता तशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। पक्षादेश धुडकावून काँग्रेसच्या काही आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना आपल्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना मत दिल्याचा आरोप केला जातोय आणि त्या बाबतीमध्ये त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं। मात्र आता काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। विनोद, काय सांगाल? त्या 7 आमदारांची नावं चर्चेत होती, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असं वारंवार सांगितलं जात होतं, मात्र आता काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं कळतंय, यामागचं कारण काय? विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केली त्या आमदारांना आता कारवाई करण्याचं कुठल्याही प्रकारचा मानस काँग्रेस पक्षाचा नाही आहे आणि त्या प्रकरणामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या 7 आमदारांना तिकीट देऊ नये अशी भूमिका आता काँग्रेस पक्षाने घेतली आहे। काँग्रेस पक्षांच्या एकंदरीत या कारवाई न केल्याने कार्यकर्ते आणि इतर आमदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळतो। परंतु एक गोष्ट या ठिकाणी निश्चित आहे की काँग्रेस पक्ष त्या 7 आमदारांना उमेदवारी मात्र नाकारली असल्याची माहिती पुढे सूत्रांनी दिली आहे। या दरम्यान काँग्रेस पक्षाकडून एक गोष्ट सांगण्यात आली आहे की अशा प्रकारची जर कारवाई भविष्यात जर झाली नाही तर त्यावर काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा असाच या ठिकाणी त्याच्यावर पाहायला मिळेल आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ही कारवाई फार महत्त्वाची होती असंही बोललं जात होतं। परंतु उद्या जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये याच अनुषंगाने चर्चा करणार आहेत आणि या चर्चेनंतर मात्र 7 आमदारांना कारवाई न करण्याची एक दिशा या ठिकाणी ठरणार आहे। मात्र उमेदवारी या आमदारांना देण्यात येणार नाही ही या ठिकाणी निश्चितही सांगण्यात येत आहे। त्यामुळे 7 आमदारांना आता काँग्रेस पक्ष कारवाईबाबत बॅकफूटवर पाहताना मिळत आहे। निश्चितच विनोद, आता यावर काय स्पष्टीकरण दिलं जातं काँग्रेसच्या नेत्यांकडून तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर बंडखोर आमदारांच्या गाठीभेटी एकीकडे पाहायला मिळतात, मात्र दुसरीकडे काँग्रेस कारवाईबाबत बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे त्यामागचं नेमकं कारण काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। विधान परिषदेची निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडलेली आहे, मात्र या निवडणुकीमध्ये काही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप केला जात होता, त्यांच्यावर कारवाई केली जाणार, त्यांना धडा शिकवला जाणार असंही बोललं जात होतं। आणि त्या ज्या नेत्यांची नावं चर्चेत होती त्या नेत्यांनी भाजप नेत्यांची म्हणा किंवा इतर जे सत्ताधारी नेते आहेत त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली होती आणि दुसरीकडे काँग्रेस आता बॅकफूटवर गेल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।